आम्ही येते उद्या माळशिरस. शेतकऱ्यांचा एक नंबर आवाज. रविराज साबळे पाटील उद्या माळशिरसला येत आहेत. एका व्हिडिओवर त्यांच्या 17 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले, पण शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या कारखानदारावर शक्तिशाली नेत्यावर गुन्हे दाखल होत नाही. अजित पवारांच्या अपघाताची केसही अजून नोंदवलेली नाही, पण रविराजाच्या एका व्हिडिओसाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. जनतेचा राग आता उफाळून आला. कमेंटमध्ये लोक म्हणतात, पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. शेतकरी पुत्र एकटं पडू देणार नाही. पोलीस खातं विकलं गेलं. बीजेपी पाळी कुत्रे. संविधानाची वाट लावली गेली. दादा शेतकऱ्यांचा ऊस बिलासाठी, कर्जमाफी आणि न्यायासाठी सातत्याने लढतायत. याच कारणामुळे सत्ताधारी आणि थांबण्याचा प्रयत्न करतायत, पण शेतकऱ्यांचा आवाज दाबणं एवढं सोपं नाही. महाराष्ट्रातील शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य माणूस जागा झाला. एकटे पडू देऊ नका. पूर्ण सपोर्ट आहे, अशा हातावर प्रतिक्रिया येत आहेत. हे दाखवतं की लोक आता भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध एकत्र येत आहेत. रविराज दादा आणि तुम्ही आमच्यासोबत आहोत. माळशिरसला उद्या मोठी गर्दी व्हायला हवी. शेतकऱ्यांना उठा. आपल्या हक्कांसाठी, न्यायासाठी रस्त्यावर उतरा. ही केवळ एक व्यक्तीची लढाई नाही, ती शेतकऱ्यांची लढण्याची लढाई. पोलिसांनी सरकारला स्पष्ट संदेश द्या. शेतकरी एकटे नाहीत. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. रविराज साबळे पाटील खरा शेतकरी नेता आहे का? उद्या माळशिरसला किती गर्दी होणार? आता सरकारला काय संदेश द्यायचा आहे? जास्तीत जास्त शेअर करा, जागृती पसरवा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.